ठाणे महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 15 मधून यज्ञा भोईर यांना उमेदवारी शिवसेनेच्या वतीने देण्यात आली आहे. यज्ञा भोईर या कम्प्युटर इंजिनियर आहेत आणि यापूर्वी गृहिणी म्हणून कार्यरत होत्या. आता ठाणे महानगरपालिकेची निवडणूक लढत असताना नागरिकांनी आपल्याला खूप चांगलं प्रेम दिलं असल्याचं यज्ञा भोईर यांनी ठाणे वर्तमानशी बोलताना सांगितलं. या प्रभागामध्ये विद्यार्थ्यांसाठी, महिलांसाठी, त्याचप्रमाणे युवकांच्या रोजगारांसाठी काम करण्याची आपली इच्छा असल्याचं यावेळेस त्यांनी सांगितलं. बचत गटाच्या माध्यमातून महिलांना एकत्रित करून महिलांसाठी रोजगार निर्मिती करण्याचा प्रयत्न आपण करणार असल्याचं देखील यज्ञा भोईर यांनी सांगितलं. बचत गट म्हणजे 1 ते 10 ते 15 महिलांचं संघटन असतं. त्या संघटनामध्ये महिला बचत गटांना आपल्या गव्हर्नमेंटकडनं लोन उपलब्ध होतं आणि त्याच लोनच्या द्वारे त्या स्वतःच्या जीवावरती सक्षम बनू शकतात, इंडिपेंडंट बनू शकतात आणि आपल्या महिलांना ते बळ देणं हे आपल्या हातात आहे. तरुणांसाठी रोजगाराभिमुख योजना राबवण्यासाठी श्री एकनाथ भोईर यांच्या मार्गदर्शनाखाली आपण काम करणार असल्याचं देखील यज्ञा भोईर यांनी ठाणे वर्तमानशी बोलताना सांगितलं. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी झोपडपट्टी पुनर्विकास योजना अधिक प्रभावीपणे राबवणार असल्याचं देखील यज्ञा भोईर यांनी स्पष्ट केलं. झोपडपट्टी पुनर्वसनावरती आपले माननीय श्री एकनाथजी शिंदे साहेब ह्या गोष्टीवरती त्यांचं काम चालूच आहे आणि त्यांनी त्याच्यासाठी बरेचसे काही सुविधाही आणलेल्या आहेत. फक्त ते आता आपल्याला अंमलात आणायचे आहेत आणि त्यांच्या सहकार्याने आपण त्या अंमलात आणायचा नक्कीच प्रयत्न. ज्या अर्थाने मी ह्या वार्डामध्ये एवढे वर्ष फिरते आहे, पाहते आहे, तर मी घरोघरी महिलांना असं एक घरगुती उद्योग करताना पाहते. तर मला त्याच सगळ्या महिलांना संघटित करायचं आहे आणि त्यांना एक उद्योगामध्ये त्यांना एक दिशा दाखवायची आहे. पण त्या छोट्या स्तरावरती ज्या काम करतात ना, मला त्यांना त्यांच्या एका स्तरावरून पुढे न्यायचं आहे. त्यांचा जो रोजगाराचा मार्ग आहे तो मला अजून मोठा करायचा आहे. हेच माझं स्वप्न आहे. असं संगणकाच्या बाबतीत असं म्हणून नाही म्हणता येणार, पण मी एक शिक्षित असल्यामुळे माझं असं म्हणणं आहे की मुलांना पहिले तर मी एक शिक्षण का जरुरी असतं याचं मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करेन आणि जे काही आपल्या भोईर साहेबांतर्फे आपल्याकडे आतापर्यंत 150 मुलांचं संगोपन शिक्षणाच्या बाबतीमध्ये होत आहे आणि ह्यापुढे मी सर्वाधिक प्रमाणात मुलांचं संगोपन करण्याचा प्रयत्न करेन. मी तर एवढंच म्हणेन, ही त्यांची एवढी वर्षाची मेहनत आहे, त्यांचं काम आहे जे की आज बोललंय 100%. कारण की हे विजय माझ्या एकटीचा नाहीये, हा माननीय एकनाथजी भोईर साहेब यांचा आहे. त्यांचं केलेलं काम आहे, त्यांची केलेली मेहनत आहे, जी या प्रभागातून माझ्यावरती प्रेम रूपाने समोर येणार आहे. सध्या यज्ञा भोईर यांचा प्रचार या परिसरामध्ये अतिशय उत्तम सुरू आहे आणि प्रचंड मोठ्या संख्येने कार्यकर्ते आणि नागरिक या कार्यक्रमात उत्स्फूर्तपणे सहभागी होत असल्याचं यज्ञा भोईर सांगतात. भवानी ज्वेलर्स ठाणे, पारंपरिक आणि आधुनिक दागिन्यांचा अप्रतिम संगम. प्रत्येक स्त्रीची पहिली पसंती भवानी ज्वेलर्स ठाणे. नक्की भेट द्या.